तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का? सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक कोणीतरी सगळं बदलून टाकलं आणि नंतर कळलं की तो निर्णय चुकीचा नव्हता, तर आयुष्य वाचवणारा ठरला. धनुराशीचे लोक हेच करतात. ते आधी शांत दिसतात, पण त्यांच्या मनात चाललेलं कोणी ओळखू शकत नाही. एक क्षण येतो आणि ते असा निर्णय घेतात की सगळेच थक्क होतात. पण खरा प्रश्न आहे, त्यांना आधीच कसं कळतं की आता बदलाची वेळ आली आहे? धनुराशी शांत चाललेलं आयुष्य अचानक उलथवतात, कारण ऐकून थक्क व्हाल. धनुराशीचे लोक बाहेरून शांत, मोकळे आणि साधे वाटतात, पण त्यांच्या मनात सतत काहीतरी मोठं चालू असतं. ते एकाच जागी, एकाच परिस्थितीत जास्त काळ अडकून राहणारे नसतात. त्यांच्या विचारांची दिशा सतत बदलत असते, कारण त्यांना नवीन अनुभव, नवीन संधी आणि स्वतःचा खरा अर्थ शोधायचा असतो. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अचानक असे टप्पे येतात जिथे ते सगळं काही मागे सोडून एकदम वेगळा निर्णय घेतात. धनुराशीचा स्वभावच असा असतो की त्यांना बंधनं आवडत नाहीत. जेव्हा त्यांना वाटतं की ते एका चौकटीत अडकले आहेत, त्यांची वाट थांबली आहे किंवा त्यांचं मन कुठेतरी दुसरीकडे खेचतंय, तेव्हा ते कोणताही विचार न करता पुढचं पाऊल टाकतात. इतरांना तो निर्णय अचानक आणि धक्कादायक वाटतो, पण त्यांच्या मनात तो बदल खूप आधीपासून तयार होत असतो. त्यांच्यात एक वेगळीच धाडस असते, जोखीम घेण्याची तयारी, अज्ञात अज्ञातात उडी मारण्याची हिंमत आणि काहीतरी वेगळं करायचं ही जिद्द त्यांना वेगळं बनवते. त्यामुळे ते करिअर, नातं किंवा आयुष्याची दिशा काहीही असो, एका क्षणात बदलू शकतात. पण हा बदल फक्त हट्ट नसतो, तो त्यांच्या अंतर्मनाच्या आवाजावर आधारित असतो. धनुराशीचे लोक सत्य आणि स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतात. जर त्यांना कुठेही खोटेपणा, बनावटपणा किंवा स्वतःला दाबून जगावं लागत असेल, तर ते तिथे जास्त काळ टिकत नाहीत. ते स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहण्यासाठी मोठा बदल स्वीकारायला तयार असतात, जरी त्यासाठी सगळं काही गमवावं लागलं तरी. म्हणूनच धनुराशीचे आयुष्य बाहेरून पाहणाऱ्यांना अचानक वळण घेणारं वाटतं, पण खरं तर ते त्यांच्या आतल्या शोधाचा भाग असतो. ते सतत स्वतःला शोधत असतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, तेव्हा ते मागे वळून पाहत नाहीत. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात बदल हा फक्त परिस्थितीमुळे होत नाही, तर त्यांच्या विचारांच्या गतीमुळेही घडतो. त्यांचं मन खूप लवकर नवीन गोष्टी स्वीकारतं आणि जुन्या गोष्टींवर अडकून राहत नाही. त्यामुळे जे इतरांना स्थिरता वाटते, ते धनुराशीसाठी थांबले पण असतं. ते नेहमी पुढे काय आहे याचा विचार करतात आणि हा पुढचा टप्पा गाठण्यासाठी ते अचानक वळण घेतात. त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच टर्निंग पॉइंट अनेकदा येतो, जो बाहेरून साधा दिसतो पण आतून खूप मोठा निर्णय असतो. एखादी छोटी घटना, एखादे वाक्य किंवा एखादी अनुभूती त्यांच्या मनावर इतकं खोल परिणाम करते की ते लगेच आपला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतात. इथेच त्यांची खासियत दिसते. ते संकेत ओळखतात आणि वेळ वाया न घालवता कृती करतात. धनुराशीचे लोक नेहमी स्वतःच्या मर्यादा तपासत असतात. त्यांना एकाच पद्धतीने जगणं कंटाळवाणं वाटतं, म्हणून ते स्वतःलाच नवे चॅलेंज देतात. कधी ते नवीन शहर, नवीन काम किंवा नवीन विचारसरणी स्वीकारतात. या सगळ्या मागे त्यांची एकच भावना असते, मी अजून काय करू शकतो? आणि हाच प्रश्न त्यांना सतत बदलाकडे ढकलत राहतो. त्यांच्यात एक नैसर्गिक आकर्षण असतं, जे त्यांना वेगवेगळ्या लोकांकडे आणि अनुभवांकडे खेचतं. त्यामुळे ते वेगवेगळ्या वातावरणात मिसळतात, वेगवेगळ्या लोकांशी जोडले जातात आणि त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण जेव्हा त्यांना वाटतं की आता इथून पुढे काही नवीन मिळणार नाही, तेव्हा ते तिथून सहज बाहेर पडतात. धनुराशीच्या मनात एक गोष्ट खूप स्पष्ट असते, स्वतःच्या आनंदासाठी जगणं. ते इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकून राहण्यापेक्षा स्वतःच्या समाधानाला प्राधान्य देतात. म्हणूनच त्यांचे निर्णय कधी-कधी इतरांना स्वार्थी वाटू शकतात, पण त्यांच्या दृष्टीने ते स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा मार्ग असतो. त्यांच्या आयुष्यातील बदलांमध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा असते. ते जेव्हा काहीतरी नवीन सुरू करतात, तेव्हा पूर्ण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने करतात. अपयश आलं तरी ते त्यात अडकून राहत नाहीत, उलट त्यातून शिकून आणखी मोठं पाऊल टाकतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य सतत पुढे सरकत राहतं. धनुराशीचे लोक अनेकदा लोकांच्या कल्पनेपेक्षा वेगळं आयुष्य जगतात.
ते ठराविक चौकटीत बसत नाहीत आणि म्हणूनच त्यांची वाटचाल अनपेक्षित असते. त्यांच्या या स्वभावामुळे ते कधी लोकांना प्रेरणा देतात तर कधी आश्चर्यचकित करतात. पण एक गोष्ट नक्की, ते जिथेही असतात तिथे स्थिर राहण्यासाठी नाही तर पुढे जाण्यासाठीच असतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या निर्णयांमध्ये एक गोष्ट विशेष दिसते. ते भविष्याची कल्पना खूप खोलवर करतात. इतर लोक वर्तमानात सुरक्षित राहण्याचा विचार करतात, पण धनुराशी पुढे काय घडू शकतं याचा विचार करून आजच दिशा बदलतात. त्यांना आपल्या आयुष्याचा मोठा चित्रपट दिसत असतो आणि त्या चित्रात एखादी गोष्ट बसत नसेल तर ते ती काढून टाकायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या मनात सतत शोध सुरू असतो, फक्त बाह्य जगाचा नाही तर स्वतःच्या अस्तित्वाचाही. मी कोण आहे, माझं खरं उद्दिष्ट काय आहे, असे प्रश्न त्यांना शांत बसू देत नाहीत. म्हणून ते कधी कधी अध्यात्माकडे वळतात, कधी प्रवासाकडे, तर कधी पूर्णपणे नवीन जीवनशैली स्वीकारतात. हा शोधच त्यांना वेगळं बनवतो आणि त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आणतो. धनुराशीच्या लोकांना अपूर्णता सहन होत नाही. एखादी गोष्ट अर्धवट, मनाप्रमाणे न झालेली किंवा फक्त नावापुरती चालू असलेली असेल तर ते तिथे टिकत नाहीत. त्यांना पूर्ण समाधान हवं असतं आणि ते मिळत नसेल तर ते स्वतःहून पुढे सरकतात. त्यामुळे ते अनेक वेळा अशा गोष्टी सोडून देतात ज्या इतरांना ठीक वाटत असतात. त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो, जो बाहेरून दिसत नाही पण निर्णयाच्या क्षणी स्पष्ट जाणवतो. ते एकदा ठरवलं की मागे वळून पाहत नाहीत. लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय योग्य वाटतं यावर ते चालतात. हीच गोष्ट त्यांना आयुष्यात मोठे आणि धाडसी बदल करण्याची ताकद देते. धनुराशीचे व्यक्ती नात्यांमध्येही वेगळ्या पद्धतीने वागतात. त्यांना बंधनं नको असतात, पण याचा अर्थ ते नात्यांना महत्त्व देत नाहीत असं नाही. ते नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा शोधतात. जर त्यांना तिथे दडपण, अपेक्षा किंवा खोटेपणा जाणवला तर ते शांतपणे दूर होण्याचा मार्ग निवडतात. हा निर्णय अचानक वाटतो, पण त्यांच्या मनात तो खूप आधीपासून तयार झालेला असतो. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक बदलामागे एक शिकण्याची प्रक्रिया असते. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी घेतात आणि त्याला पुढच्या टप्प्यात वापरतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य एकसारखं न राहता सतत विकसित होतं. ते स्वतःलाच वेळोवेळी नव्याने घडवत असतात. धनुराशीचे लोक एकाच ओळखीमध्ये अडकून राहत नाहीत. ते स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतात आणि त्या सगळ्या अनुभवांमधून आपली खरी ओळख तयार करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील बदल हे फक्त बाह्य नसतात, तर आतूनही मोठ्या प्रमाणात घडत असतात. शेवटी धनुराशीचा मार्ग हा सरळ नसतो, पण तो जिवंत असतो. प्रत्येक वळणामागे एक कारण, एक शिकवण आणि एक नवीन सुरुवात लपलेली असते. त्यामुळे त्यांचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या बदलांना घाबरून नाही, तर त्या बदलांमागचं धाडस आणि शोध समजून घ्यावा लागतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळीच वेळ येते, जिथे ते स्वतःच्या आतल्या आवाजाला पूर्णपणे ऐकू लागतात. हा आवाज त्यांना बाहेरच्या गोंधळापासून दूर नेतो आणि त्यांना स्पष्ट सांगतो की कोणत्या दिशेने जायचं आहे. इथे ते इतरांच्या सल्ल्यांपेक्षा स्वतःच्या जाणीवांवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेकदा शांतपणे घेतले जातात, पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची स्वतंत्र तत्वज्ञान असते. ते जगाकडे नेहमीच वेगळ्या नजरेने पाहतात. जिथे लोक नियमांमध्ये अडकतात, तिथे धनुराशीचे लोक त्या नियमांचा अर्थ समजून घेतात आणि गरज वाटली तर त्यांना मोडायलाही तयार असतात. त्यांच्यासाठी योग्य आणि चुकीचं हे समाजाने ठरवलेलं नसतं, तर त्यांच्या अनुभवातून तयार झालेलं असतं. धनुराशीचे लोक वेळेला खूप महत्त्व देतात. त्यांना वाटतं की आयुष्य खूप मोठं नाही, त्यामुळे जे करायचं आहे ते उशीर न करता करायला हवं. हीच भावना त्यांना अचानक निर्णय घेण्याची ताकद देते. ते नंतर पाहू या विचारात अडकत नाही, तर योग्य वाटलं की लगेच कृती करतात. त्यांच्यात एक प्रकारची अंतर्गत स्वच्छता असते. ते मनात गोष्टी साठवून ठेवत नाहीत. जे वाटतं ते स्पष्टपणे मान्य करतात आणि जे पटत नाही ते सोडून देतात. त्यामुळे ते भावनिक ओझं घेऊन जगत नाही. ही सवय त्यांना हलकं ठेवते आणि पुढे जाणं सोपं करते. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन सुरुवात ही खूप वेळा येते. ते एखाद्या टप्प्यावर पूर्णपणे थांबून पुन्हा शून्यापासून सुरू करण्याची ताकद ठेवतात. इतरांना जिथे शेवट वाटतो तिथे त्यांना नवीन संधी दिसते. त्यामुळे ते अपयशाला घाबरत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की ते पुन्हा उभं राहू शकतात.
त्यांच्या स्वभावात एक वेगळाच उत्साह असतो, जो बदलानंतर अधिक वाढतो. ते जेव्हा नवीन मार्गावर चालायला लागतात, तेव्हा त्यांच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा त्यांना पुढे ढकलत राहते आणि त्यांना त्या मार्गावर स्थिर होण्याची ताकद देते. धनुराशीचे लोक अनेकदा एकटे चालण्याची तयारी ठेवतात. त्यांना गर्दीची गरज नसते, कारण त्यांना स्वतःच्या सोबत राहण्याची सवय असते. त्यामुळे ते इतरांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहत नाहीत. हा स्वभावच त्यांना वेगळे निर्णय घेण्याचं धैर्य देतो. त्यांच्या आयुष्यातील बदल हे फक्त बाह्य परिस्थितीमुळे नसतात, तर त्यांच्या अंतर्मनाच्या स्पष्टतेमुळे असतात. जेव्हा त्यांना वाटतं की आता पुढचं पाऊल टाकायचं आहे, तेव्हा ते कोणत्याही भीतीशिवाय पुढे जातात. त्यांच्या या धाडसी प्रवासामुळे त्यांचं आयुष्य नेहमीच वेगळं, जिवंत आणि प्रेरणादायी राहतं. धनुराशीच्या व्यक्तींच्या मनात एक खोल निरीक्षण शक्ती असते, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. ते फक्त घडणाऱ्या गोष्टी पाहत नाहीत, तर त्या गोष्टींच्या मागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते एखाद्या परिस्थितीत जास्त काळ अडकून राहत नाहीत, कारण त्यांना पटकन कळतं की इथून पुढे काय होऊ शकतं. हीच त्यांची दूरदृष्टी त्यांना योग्य वेळी वळण घेण्यास भाग पाडते. त्यांच्या आयुष्यात सुटका हा एक महत्त्वाचा भाग असतो. ते ज्या गोष्टी त्यांना थांबवतात, थकवतात किंवा आतून रिकामं करतात, त्यापासून स्वतःला वेगळं करण्याची त्यांची क्षमता जबरदस्त असते. ते गोष्टींना धरून ठेवत नाहीत, उलट सोडून देण्यात त्यांना हलकं वाटतं. त्यामुळे त्यांचे बदल हे अनेकदा स्वतःला मुक्त करण्यासाठी असतात. धनुराशीचे लोक वेळोवेळी स्वतःच्या पुनर्मूल्यांकन करतात. मी जे करत आहे ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न ते स्वतःला विचारत राहतात. हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यातून मोठे निर्णय जन्माला येतात. ते स्वतःशी प्रामाणिक उत्तर देतात आणि त्या उत्तरानुसार आपला मार्ग बदलतात. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची व्यापकता असते. ते फक्त स्वतःपुरतं विचार करत नाहीत, तर मोठ्या पातळीवर गोष्टी पाहतात. त्यामुळे त्यांना छोट्या अडचणींमध्ये अडकून राहायचं नसतं. ते मोठ्या चित्राकडे लक्ष देतात आणि त्यानुसार आपली दिशा ठरवतात. हीच वृत्ती त्यांना आयुष्यात वेगळ्या मार्गावर घेऊन जाते. धनुराशीच्या व्यक्तींना सतत काहीतरी शिकत राहण्याची सवय असते. ते अनुभवांना फक्त जगत नाही, तर त्यातून अर्थ काढतात. प्रत्येक नवीन टप्पा त्यांच्यासाठी एक शिकण्याची संधी असते. त्यामुळे त्यांचं आयुष्य एक प्रवास बनतं, जिथे प्रत्येक वळण त्यांना काहीतरी नवीन शिकून जातं. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची अंतर्गत स्वातंत्र्याची ओढ असते, जी कधीच कमी होत नाही. ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हरू देत नाहीत. जिथे त्यांना वाटतं की त्यांची ओळख कमी होत आहे किंवा ते स्वतःपासून दूर जात आहे, तिथे ते लगेच बदलाचा निर्णय घेतात. ही जाणीव त्यांना सतत जागरूक ठेवते. धनुराशीचे लोक अनेकदा स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमांवर जगतात. ते इतरांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करायला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांचे निर्णय कधी कधी समजणं कठीण जातं, पण त्यामागे एक स्पष्ट दिशा आणि उद्दिष्ट असतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक बदल हा त्यांच्या वाढीचा भाग असतो. ते मागे वळून पाहतात, तेव्हा त्यांना कळतं की प्रत्येक वळणाने त्यांना काहीतरी दिलं आहे. त्यामुळे ते बदलांना घाबरत नाहीत, उलट त्यांना स्वीकारतात आणि त्या बदलांमधून स्वतःला अधिक मजबूत बनवत राहतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक खोल अंतर्ज्ञान असतं, जे त्यांना योग्य क्षण ओळखायला मदत करतं. ते निर्णय घाईत घेतात असं बाहेरून वाटतं, पण त्यांच्या आत एक शांत गणित चालू असतं. ते परिस्थिती, लोकांची वागणूक आणि स्वतःच्या भावनांना अभ्यास करत असतात आणि जेव्हा सगळं स्पष्ट होतं, तेव्हा ते एकदम पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अचानक वाटले तरी ते अचूक ठरतात. त्यांच्या आयुष्यात अर्थपूर्णता खूप महत्त्वाची असते. केवळ पैसा, नाव किंवा बाह्य यश यावर ते समाधानी राहत नाहीत. त्यांना जे काही करायचं आहे, त्यात त्यांना अर्थ दिसायला हवा. जर एखादी गोष्ट फक्त सवयीने चालू असेल आणि त्यात मनापासून आनंद नसेल, तर ते ती गोष्ट थांबवण्याची ताकद ठेवतात. हीच गोष्ट त्यांना वेगळ्या वाटेवर नेते. धनुराशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मर्यादा मोडतात. ते स्वतःलाच आव्हान देतात आणि जे शक्य नाही असं वाटतं ते करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्थिरता कमी आणि प्रवास जास्त असतो. ते एका ठिकाणी स्थिर राहून समाधानी राहत नाहीत, तर सतत पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत राहतात.
त्यांच्या मनात एक वेगळी स्पष्टता असते, जी त्यांना इतरांपासून वेगळं ठेवते. ते लोकांच्या बोलण्यावर किंवा समाजाच्या अपेक्षांवर जास्त अवलंबून राहत नाहीत. त्यांना स्वतःचं सत्य शोधायचं असतं आणि त्या शोधात ते अनेक वेळा वेगळे निर्णय घेतात. हीच स्पष्टता त्यांना आयुष्यात मोठे बदल स्वीकारण्याची तयारी देते. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये एक प्रकारची निर्भयता असते. ते अपयशाला शेवट मानत नाहीत, तर तो एक टप्पा मानतात. त्यामुळे ते जोखीम घेण्यास मागे हटत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. परिणाम नंतर येतात. ही वृत्ती त्यांना सतत नवीन मार्ग शोधायला प्रवृत्त करते. त्यांच्या आयुष्यातील नातीही त्यांच्या प्रवासाचा एक भाग असतात. ते प्रत्येक नात्यातून काहीतरी शिकतात आणि त्या अनुभवाला पुढे घेऊन जातात. ते नात्यांना धरून ठेवण्यासाठी स्वतःला बदलत नाहीत, तर योग्य नात्यांमध्ये स्वतःला व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारे आणि जाणारे लोक त्यांच्या प्रवासाचा एक अध्याय बनतात. धनुराशीचे लोक वेळोवेळी स्वतःला पूर्णपणे रिसेट करण्याची क्षमता ठेवतात. ते भूतकाळात अडकून राहत नाहीत. जे झालं ते स्वीकारून ते पुढे जातात. ही सवय त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि नवीन सुरुवातीसाठी तयार ठेवते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वळण हे त्यांच्या अंतर्मनाशी जोडलेलं असतं. ते बाहेरच्या जगाशी जुळून घेण्यापेक्षा स्वतःच्या आतल्या आवाजाशी जुळून घेतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सरळ नसला तरी तो खरा असतो आणि हाच खरेपणा त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि लक्षात राहणारं बनवतो. धनुराशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट ठळकपणे दिसते. ते स्वतःसाठी योग्य वेळ निर्माण करतात. इतर लोक योग्य वेळेची वाट पाहत राहतात, पण धनुराशी त्या वेळेला स्वतः तयार करतात. त्यांना एखाद्या संधीसाठी परिस्थिती परफेक्ट व्हायची वाट बघायची नसते. ते अपूर्णतेतही सुरुवात करतात आणि त्या प्रक्रियेतच गोष्टी योग्य बनवत जातात. त्यांच्या मनात एक सतत जागृत असलेली जिज्ञासा असते. ही जिज्ञासा त्यांना फक्त माहिती गोळा करायला भाग पाडत नाही, तर त्या माहितीचा अनुभव घ्यायला प्रवृत्त करते. त्यामुळे ते फक्त ऐकून किंवा थांबून थांबत नाही, तर स्वतः करून पाहतात. ही सवय त्यांना अनेक वेगळ्या मार्गावर घेऊन जाते, जिथे ते स्वतःला नव्याने ओळखू लागतात. धनुराशीचे लोक अनेकदा सीमारेषा ओलांडण्याची तयारी ठेवतात. फक्त भौगोलिक नाही, तर मानसिक आणि भावनिकही. ते स्वतःला एका ठराविक चौकटीत बांधून ठेवत नाहीत. जिथे इतरांना अडथळे दिसतात, तिथे त्यांना संधी दिसते. त्यामुळे ते अपरिचित गोष्टींची भीती न बाळगता त्यात उडी मारतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळीच प्रामाणिकता असते, जी त्यांना स्वतःपासून लपू देत नाही. ते स्वतःला खोटं सांगत नाहीत. जर काही गोष्टी त्यांना आतून त्रास देत असेल, तर ते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीत, तर तिचा सामना करतात. हीच प्रामाणिकता त्यांना आयुष्यात मोठे आणि स्पष्ट निर्णय घेण्याची ताकद देते. धनुराशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रवास हा केवळ जागा बदलण्यापुरता मर्यादित नसतो. तो त्यांच्या विचारांचा, भावनांचा आणि ओळखीचा प्रवास असतो. ते प्रत्येक अनुभवातून स्वतःला थोडं बदलतात आणि त्या बदलांना स्वीकारतात. त्यामुळे ते एका ठिकाणी थांबून राहत नाही, तर सतत विकसित होत राहतात. त्यांच्या निर्णयांमध्ये एक प्रकारची स्वायत्तता दिसते, जे इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहत नाहीत. त्यांना काय करायचं आहे हे ते स्वतः ठरवतात आणि त्यासाठी जबाबदारीही स्वतः घेतात. ही स्वायत्तता त्यांना इतरांपासून वेगळं उभं करते. धनुराशीचे लोक अनेकदा आयुष्यात रिडायरेक्शन अनुभवतात, जिथे त्यांना वाटतं की ते एका मार्गावर चालले आहेत, पण अचानक त्यांची दिशा बदलते. हा बदल त्यांच्यासाठी गोंधळ निर्माण करत नाही, कारण ते बदलाला विरोध करत नाही. ते त्याला स्वीकारतात आणि त्या नव्या दिशेला समजून घेत पुढे जातात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा त्यांना काहीतरी शिकवण्यासाठीच येतो, असा त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते कोणत्याही अनुभवाला वाया जाऊ देत नाहीत. ते आतून अर्थ काढतात आणि त्या अर्थाला पुढच्या प्रवासात उपयोगात आणतात. हीच त्यांची वृत्ती त्यांना सतत पुढे नेते आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच खोली देते. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात निवड ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ते प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक निवडतात. लोक, काम, वातावरण आणि जीवनाची दिशा त्यांना प्रवाहाबरोबर वाहत जाणं पटत नाही. ते स्वतःचा प्रवाह तयार करतात. त्यामुळे ते कधी कधी कमी लोकांसोबत, कमी पर्यायांमध्ये पण जास्त समाधानाने जगतात. त्यांच्या विचारात एक प्रकारची स्पष्ट सीमारेषा असते. काय स्वीकारायचं आणि काय नाही, ही सीमारेषा ते ठामपणे जपतात.
जर कोणतीही गोष्ट त्यांच्या मूल्यांशी जुळत नसेल तर ते ती कितीही आकर्षक असली तरी नाकारतात. हीच ठाम भूमिका त्यांना गोंधळातून बाहेर काढते आणि योग्य दिशेकडे नेते. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःला पुन्हा घडवण्याची विलक्षण क्षमता असते. ते एका टप्प्यावर स्वतःला पूर्णपणे बदलू शकतात. विचार, सवयी, प्राधान्यक्रम सगळं. हा बदल त्यांच्यासाठी अवघड नसतो, कारण ते जुन्या गोष्टींना चिकटून राहत नाहीत. ते नवीन आवृत्ती स्वीकारायला तयार असतात. त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी जाणवते, ते स्वतःच्या कथेत अडकून राहत नाहीत. जे झालं ते त्यांनी अनुभवलं, पण त्यावर ते स्वतःची ओळख बांधत नाहीत. ते स्वतःला भूतकाळाने परिभाषित होऊ देत नाहीत. त्यामुळे ते प्रत्येक नवीन टप्प्यावर स्वतःला नव्याने मांडतात. धनुराशीचे लोक अनेकदा अज्ञात गोष्टींची सहज जुळून घेतात. अनोळखी परिस्थिती, नवीन लोक किंवा अनिश्चितता हे सगळं त्यांना घाबरवत नाही. उलट त्यातच त्यांना जिवंतपणा जाणवतो. हीच वृत्ती त्यांना सतत बदल स्वीकारायला आणि त्यातून काहीतरी निर्माण करायला मदत करते. त्यांच्या निर्णयांमध्ये एक वेगळीच शांतता असते. ते मोठे निर्णय घेताना गोंधळ करत नाहीत किंवा जास्त बोलत नाहीत. ते आतून निश्चित होतात आणि मग कृती करतात. त्यामुळे बाहेरून ते अचानक वाटतं, पण त्यांच्या मनात तो निर्णय पूर्णपणे स्पष्ट असतो. धनुराशीच्या व्यक्ती अनेकदा मर्यादा मोडणारे ठरतात. ते स्वतःसाठी आणि कधी कधी इतरांसाठीही नवीन मार्ग तयार करतात. ते जेव्हा एखादा निर्णय घेतात तेव्हा तो फक्त त्यांच्यासाठी नसतो, तो इतरांना देखील प्रेरणा देऊ शकतो की वेगळा विचार न शक्य आहे. त्यांच्या आयुष्यातील बदल हे केवळ दिशा बदलण्यासाठी नसतात, तर स्वतःला अधिक जवळ जाण्यासाठी असतात. ते प्रत्येक टप्प्यावर स्वतःला विचारतात, मी जिथे आहे तिथे मी खरा आहे का? आणि जर उत्तर नाही असं असेल तर ते थांबत नाहीत. ते पुढे जातात, शोध घेतात आणि शेवटी स्वतःशी जुळणारा मार्ग शोधून काढतात. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर तुमच्या आयुष्यात झालेले अचानक बदल आठवा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा. तो निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरला का? आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी धनुराशीचा असेल तर त्याला टॅग करून त्याचं मतही जाणून घ्या. अशा अजून हटके आणि मनाला भिडणाऱ्या राशीच्या गोष्टी रोज पाहायच्या असतील तर आत्ताच फॉलो करा आणि हा पोस्ट सेव्ह करून ठेवा, कारण पुढचा विषय तुमच्याच आयुष्याशी जोडलेला असू शकतो.